सर, आज तुम्ही पुणे दौऱ्यावर आलात, पण राज्यात सगळीकडं निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. म्हणजे आजच ठाण्यात एकनाथ शिंदे साहेबांनी स्टेटमेंट केली की आम्हाला एकाधिकारशाही मोडून काढायची. नेमकी कोणाची काढायची ते बोलले नाही, पण त्यांचा रोग दिल्लीहून आलेत, आपल्याला माहिती आहे सगळं. म्हणजे महायुतीत कुठंतरी काहीतरी सर्व सुरू. ते मलाही असं वाटत नाही. म्हणजे मी काय त्यांचं विधान ऐकलेलं नाही आहे, परंतु आज महायुती म्हणूनच आपण राज्यामध्ये एकत्रपणे आम्ही सगळे काम करतो आहे. आणि त्यामुळे एखाद्या काही ठिकाणी विसंगती झाल्यात, म्हणजे काही ठिकाणी आघाडी झाली नाही. पण मला वाटतं की ते जे महायुती म्हणून जे आमचं स्पिरिट आहे राज्यामध्ये काम करण्याचं, ते मात्र टिकून आहे. सर, एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावरून आले. एकनाथ शिंदे नाराज होते अशी चर्चा आहे. आज एका ठिकाणी एकनाथ शिंदे भाषण करताना, भाजपच्या विरोधात भाषण करताना अहंकारी रावण आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं एकनाथ शिंदेंना. आणि या अहंकारी रावणाच्या विरोधात मतदान करा अशा प्रकारचं वक्तव्य आहे. हे बहुतेक मला वाटतं ते उबाटाच्या विरुद्ध त्याची भूमिका असली पाहिजे. उबाटाच्या विरुद्ध किंवा मग जी काही सध्याची अभद्रयुती राज्यामध्ये आघाडी सुरू आहे, मनसे, उबाटा आणि भाजपच्या विरोधात प्रचार करत होते. मला वाटत नाही. मी काय ऐकलं नाही, पण एकनाथ शिंदे साहेब भाजपच्या विरुद्ध काही भूमिका घेतील असं मला वाटत नाही. पण नाराज आहेत, वारंवार दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. दिल्लीतल्या नेत्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातले वाद महाराष्ट्रातच मिटवा अशा प्रकारची माहिती समजते. मला खरं माझी मिटवण्यासाठी दिल्लीला जावं लागतं. एकनाथ शिंदे साहेबांची माझी भेटही नाही, चर्चाचं त्यामुळे चर्चा होण्याचा प्रश्नच नाही आहे. मला वाटतं ते आता वरिष्ठ पातळीवर नेते मंडळी त्या संदर्भात काही आरोप होतोय सातत्याने नगर परिषद निमित्ताने की भाजप इतर आपल्या मित्रपक्षांनाच गिळंकृत करू पाहतोय वगैरे. नगर परिषद, महापालिका, झेडपी, पंचायत समिती वगैरे. मला असं वाटत नाही. आपलं असं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज ही महायुतीची मोठ बांधताना सगळ्यांनाच आता एकत्र ठेवून काम करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पण आता स्थानिक आघाड्यामध्ये काय झालं की आता 7-8 वर्षानंतर 9 वर्षानंतर निवडणूक होत आहे. स्वाभाविकपणे काहीचं समाधान होईल, काहीच होणार नाही. त्यामुळे स्थानिक आघाड्यामध्ये थोडा अडचण आहे, पण याचा परिणाम याचा अर्थ वर काही बिघडे असं मानण्याचं कारण नाही आहे. सर, दुसरं असं जिच्यापासून उघडकीस आणलेलं पार्थ पवारांचं जमीन घोटाळा मूल्याचं महाराष्ट्रभर गाजतोय, पण अजूनही कारवाई होत नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. दिग्विजय पाटीलला चौकशी बोलवत, तेजस शीतल तेजस चौकशीला बोलवलं, पण अटक होत नाही. मी वाचवतोय. असं आहे की त्या जमीन घोटाळ्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. व्यवहार रद्द झालेत. त्यानंतर ती स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी जी कार्यवाही करायची त्याला मुदतवाढ दिलेली आहे. आता त्या चौकशीमध्ये जे काही नावं समोर येतील ती गुन्हे दाखल होतील ना. मला वाटतं सरकारला त्यांचं काम करू दिलं पाहिजे. एकदा अहवाल समोर आल्यानंतर मग त्याच्यावर भाष्य करणं मला वाटतं. पण पवार फॅमिलीवर सातत्याने जमीन घोटाळ्याचे आरोप होत आलेत. यापूर्वी आपण अनेकदा आवाज उठवलेला, आताही तेच होताना दिसतं. मी असं कोणी राजीनाम्याची मागणी कोण करतं आणि त्यासाठी काही कोणी बंधन घालू शकत नाही आहे. पण मला वाटतं की म्हणून म्हटलं की चौकशीची सूचना दिल्यात. मुख्यमंत्री महोदयांनी एक समिती नेमलेली आहे. त्याचा अहवाल समोर येतो आहे. आल्यानंतर मग जर कोणी दोषी असेल तर गुन्हे दाखल होतील ना. फायनली काय आहे की नो बडी अबाव लॉ. त्यामुळे मला वाटतं कायद्याने त्याचं काम करू दिलं पाहिजे असं माझं मत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचार सभा घेत आहेत. एका प्रचार सभेत आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मतदारांना दम दिलाय. मतं द्या नाही तर निधी देणार नाही अशा प्रकारचं दम माळेगावमध्ये नाही बरं का. म्हणजे ज्या विषयाचा मी साक्षीदार नाही आहे, ज्यामध्ये असं वक्तव्य जर त्यांनी केलं असेल तर निश्चितच योग्य नाही आहे. की शेवटी लोकशाहीचे जे मूल्य आहेत त्याचा आपण आदर केला पाहिजे. त्या समोर डोळ्यासमोर ठेवून तो आपण विचार केला बोललं पाहिजे. पण अजितदादा असं बोलतील असं मला वाटत नाही. साहेब, एकीकडे महायुती तर दुसरीकडे विरोधक एकत्र येताना दिसतात. राज ठाकरे महाविकास आघाडी चर्चा चालू आहे. मात्र काँग्रेसचं राज ठाकरेंना गेल्याचं समर्थन दिसत नाही आहे. कशा पद्धतीने बघता या सगळ्या घटनांची? अशी महाविकास आघाडी ज्यावेळी राज्यात स्थापन झाली त्यावेळी मी स्वतः वक्तव्य केलं ती महाविकास बिघाडी आहे. ही एकत्र राहू शकत नाही. सत्तेकरता सगळ्या आपल्या स्वतःची तत्त्वज्ञानं गुंडाळून त्यांनी सत्तेकरता एकत्र आलेली लोक होती. त्यामुळं आज काँग्रेस पक्षाची अवस्था इतकी बिकट आहे. सगळ्या आघाडीवर जाते. आता बिहारच्या निवडणुका काय दर्शवतं की हद्दपार झालेल्या आहेत. महाराष्ट्राची तीच अवस्था. त्यांचे काही नेते आज चिन्ह घ्यायला तयार नाही आहे.
अशी महाराष्ट्राची अवस्था आहे. त्यामुळे मला वाटतं की ते मनसेवर जाणं किंवा न जाणं तरी काय फार फरक पडला असं मला वाटत नाही. कारण आता राज्यांनी महाविकास आघाडीला पूर्णतः झिडकारलेलं आहे. महाविकास आघाडी राज्यातून पूर्ण हद्दपार झालेली आहे. मुंबई महापालिका वाचवण्यासाठी उद्धव साहेब, उद्धव ठाकरे, राज ठाकरे म्हणजे बंधू हे एवढी वर्ष एकत्र नव्हते, ती एकत्र आणतायत. मग होईल तुम्हाला वाटतं? नाही, असं आहे की मुंबई महापालिकेच्या गेल्या अनेक वर्षाच्या ताब्यात सत्ता होती. प्रचंड घोटाळे झालेले आहेत. तशा CID एन्क्वायरी संदर्भात आम्ही मागे जाहीरपणे बोललो होतो. मिठी नदीचा गाळ साफ करताना किती लोकांनी त्याचे हात साफ केले ते मी स्वतः बोललेलो होतो. मला वाटतं आपला भ्रष्टाचार केव्हा तरी आता उघड होईल आणि ही भीती आता या सगळ्यांना वाटायला लागल्यामुळे ही मला वाटतं ही जी दोन्ही युती होते मनसेची आणि उबाटाची याचं ते मुख्य कारण भ्रष्टाचार आपला भ्रष्टाचार झाकून नेण्याचा आणि आपलं जे महापालिकेतलं पाप आहे ते लोकांसमोर उघड होऊ नये यासाठी धडपड आहे. साहेब, एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि एकनाथ शिंदे म्हणतात की अहंकार जास्त दिवस चालत नाही. अहंकारी रावण असा आजच्या भाषणात त्यांनी उल्लेख केलाय. विशेषतः दिल्ली दौऱ्यावरून आलेत, नाराज आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सूचक वक्तव्य केलं की अहंकार जास्त दिवस चालत नाही, रावणाचा देखील जास्त दिवस अहंकार चालला नाही. एकनाथ शिंदे साहेब कोणत्या अर्थानं बोलले मला माहीत नाही. तर हा प्रश्न त्यांना भाजपकडे असल्याचं सांगितलं. मला असं वाटत नाही. सर, तुम्ही म्हणता भाजप पण इकडे रत्नागिरीमध्ये जिल्ह्यात देखील सातत्याने बिबट्यांची अन्याय वाढ होती. वनमंत्री वेगळाच काहीतरी विधान करतात. एका जिथं बिबट्यांची अन्याय हल्ले होतात ते तिथं शेळ्यांना सोडण्याची अशा पद्धतीने बघतात. तुम्ही काही चर्चा नाही बिबट्याच्या संदर्भामध्ये आमचा जिल्हा जो आहे अतिशय प्रभावित आहे. मी पहिल्यांदा आता राज्य सरकारने आता निर्णय केला. आम्ही तातडीनं यामध्ये एक तर शाळेचे वेळापत्रक बदलले पाहिजे असं आपण सांगितलं. दुसरं बऱ्याच ठिकाणी ज्या शाळा सुटल्यानंतर वस्टर्नर मुलं राहतात, पायी जातात, ते जास्त खरं म्हणजे व्हलनरेबल आहेत या सगळ्या विषयामध्ये. म्हणून आम्ही नगर जिल्हा प्रशासनाला मी सूचना दिलेल्या आहेत की सगळ्या शाळेच्या व्यवस्थापनावर जबाबदारी द्या की त्या मुलांना शेवटपर्यंत सुखरूप घरी जातील असं पहा. प्रसंगी काही साधनांची व्यवस्था करता आली, त्याला काही निधी उपलब्ध करून देता आला तर तो आम्ही उपलब्ध करून द्यायला तयार आहोत. एक प्रायोगिक तत्त्वावर आपण हा प्रयोग जिल्ह्यामध्ये राबूया की ज्यामुळे त्याचं अनुकरण राज्य करील. आणि बिबट्यांच्यासाठी आता हे शेड्यूल 2मध्ये घालण्याचा जो सरकारने निर्णय केलेला आहे, आम्ही आता मध्यंतरी वन खात्याच्या अधिकाऱ्यांना अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला. आम्ही जिल्ह्यातल्या नियोजन मंडळातून आता गेल्या आठवड्यात 22 गाड्या घेऊन दिल्या त्यांना पेट्रोलिंग वाढण्यासाठी. नाईट विजन गॉगल्स दिले आहेत, नाईट थर्मल ड्रोन्स दिले आहेत. या सगळ्या गोष्टी केल्या. हे शेळ्या वगैरे ठीक आहे, ह्या गोष्टी काय की त्या एक अनेक वर्षाची परंपरा आहे त्याची पिंजऱ्यामध्ये ते बांधून ठेवणं. परंतु दुर्दैवानं त्या संख्या इतकी वेगानं वाढते. आता वनतळाला काही बिबटे गेले पाहिजे अशी मागणी आहे. काही ठिकाणी रेस्क्यू सेंटर्स केले पाहिजे अशी मागणी आहे. मला वाटतं याच्या प्रभावी उपाययोजना ज्या मी म्हणतो त्याप्रमाणे जर का आपण करत राहिलो तर निश्चितपणे याच्यावर आपल्याला काहीतरी अटकाव करता येईल. कारण आता शहरी हद्द्यांमध्ये जंगल होऊन आता शहरामध्ये बिबटे यायला लागले. नगर परिषदेचे रणधुमाळी सुरू आहे भाजपच्या आपल्या नगर जिल्ह्यात काय? नाही 100% बहुतेक ठिकाणी आता 12 ठिकाणी जवळजवळ 10 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाकरता. 2 ठिकाणी जिथं शिवसेनेचे आमदार होते त्यांना ती जागा सोडलेल्या आहे नगराध्यक्ष, पण तिथं महायुती आहे. निश्चितपणे महायुतीला मोठं यश आपल्या अहिल्यानगरमध्ये मिळेल याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही आहे. साहेब, पुण्यातच लंकेश म्हटले का मी तुमच्यावर बोलणार नाही, तुमचं काम खूप मोठं आहे, तुमच्यावर आता या पुढे काही बोलणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्ही पुण्यातच केलं. नाही माहीत नाही तरी बहुतेक त्यांच्या नेत्याला विचारलं असेल का जो त्यांच्या नेत्याला विचारलं असते त्यांनी. सर, दुसरं असं तुम्ही मध्यंतरी पुणे महापालिकेत पाण्यासंदर्भात बैठक घेतली होती, अधिकारी पण आहेत, पुढं काय झालं त्याचं काही कळत नाही. नाही, आपण जो टास्क फोर्स तयार केला होता महापालिका आयुक्त आमचे अधिकारी ते काम करत आहेत. परंतु अजूनही दुर्दैवानं पुणे महापालिकेतलं जे सांडपाणी आहे त्याचा मेळ बसत नाही. जेवढं पाणी आपण वापरतो त्याच्या 80% पाणी नदीत सोडलंच पाहिजे, परंतु ते अजून तसं दिसत नाही. म्हणजे मला वाटतं की यंत्रणा आता सातत्यानं त्यासाठी आम्ही बसवण्याकरता तत्पर आहोत, आम्ही कार्यवाही करतो असं आता महापालिका आम्हाला सांगतं आहे. आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही आम्हाला टाईमलाईन ठरवून द्या. जेवढं पाणी आता तुमचं जेवढं सांडपाण्या प्रक्रियेतून बाहेर येणार नाही, जेवढी तूट आहे तेवढी मात्र तुम्हाला मंजूर पाण्यामधून आमची ती आम्हाला थोडं पाणी तुमच्या कपात करावं लागेल.
असं मी त्यांना विषय सांगितलं. पुढं काय आता थकबाकी आहे तर करू तर हळूहळू वसूल करू तर अतिक्रमणाचा विषय तसाच पण नाही अतिक्रमण सुरू आहेत ना आता. मला वाटतं आपण सगळ्या अतिक्रमणात सगळ्यात जास्त सुरू आहे कार्यवाही. गोठवड्याचं निघेल हां गोठवड्याचं निघेल पुढे आले ते गोठवडे इथले पाठीमागचे मॅडमला माहिती बाकीच्या संदर्भात सर काय बदली पालिकेने काही बघ नाही सांगितलं त्यांना पैसे भरा म्हणून. आता त्यांना एकदम इतकी मोठी बाकी भरणं शक्य नाही पण त्यांना हप्ते करून देऊ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.